नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आता सरकारी काम असेल तर ते फक्त 6 दिवसात होणार। कोणतेही काम असू द्या ते तुम्हाला 6 दिवसात पूर्ण होणार। राज्य सरकारचे महाराजस्व अभियान जाहीर। महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध शिबिरे घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहे, त्यांचे सरकारी काम पूर्ण करून दिले जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर केलं असून हे अभियान राज्यातील सर्व मंडळ तसेच नगरपालिका नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या 2 महिन्यात 6 दिवस घेतले जाणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। विशेष म्हणजे महसूल मंत्र्यांच्या देखरेखीखाली या अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी दररोज होणार आहे। यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत। तसेच महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल राज्यमंत्र्यांसह विधान परिषदेचे 10 आमदार राज्यस्तरीय समितीचे सदस्य आहेत। अभियानातील समित्यांना संपूर्ण राज्याचा आढावा, वेळापत्रक, धोरणात्मक निर्णय, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, अर्जदारांच्या यादींचे निरीक्षण, डेटा मॉनिटरिंग जबाबदारी निश्चित, अभियानाचा दर 15 प्रगती अहवाल तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भात शासन निर्णय जारी केल्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्त्वाच्या 15 स्वरूपातील सेवा एकाच दिवसात मार्गी लावल्या जाणार आहे। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व महसूल मंडळ आणि नगर परिषद नगरपंचायत स्तरावर भव्य शिबिरे भरवली जाणार आहेत। शिबिरात कोणकोणत्या योजना मार्गी लागणार आहेत तर या अभियानांतर्गत महसूल विभागाने एकूण 15 पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबिरस्थळी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि आठव उताराचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत प्रकरणांचा निपटारा करणे, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेची आदेश, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅग आणि PM किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केली जाणार आहेत। अभियानाचे वेळापत्रक आहे बघा, मार्च महिन्यामध्ये शिबिरे घेण्यात येणार आहे 7 मार्च आणि 14 मार्चला। एप्रिल महिन्यामध्ये शिबिर आहे 10 एप्रिल आणि 17 एप्रिलला। मे महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायत स्तरावर शिबिर आहे 8 मे आणि 15 मे रोजी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता जे काही नागरिकांच्या समस्या असतील, सरकारी कामे असतील ते या 6 दिवसात सोडवल्या जाणार आहे। त्यामध्ये मग तुमच्या ज्या विभागात हे शिबिर असणार आहे त्या दिवशी एकाच दिवसात तुम्हाला ते प्रमाणपत्र दिले जाणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमचे काही समस्या असतील त्या या शिबिरामध्ये सोडून घ्या। तुमच्या काही समस्या असतील त्या या शिबिरामध्ये सोडवता येईल। तुमचे काही प्रमाणपत्र असतील, कागदपत्रे काढायचे असतील तर या दिवशी तुम्ही त्या शिबिरात जाऊन याचा लाभ घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।